नमस्कार, मी चेतना. लर्न विथ चेतना चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मराठीतला पहिला फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्स सुरू करतो आणि आज आहे पहिला चॅप्टर. त्याआधी मला एक गोष्ट सांगा, तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का? तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी बोलताय आणि तुम्हाला लगेच त्याच्याविषयी ॲडव्हर्टाइजमेंट गुगलवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर दिसायला सुरुवात झाली, किंवा तुम्ही एखाद्या ब्रँडचा यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला पण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सगळीकडे दिसायला इंटरनेटवर सुरू झाली. हा कोइन्सिडन्स नाही, ही आहे डिजिटल मार्केटिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात आणि ते कसं वर्क करतं. तुम्ही बिझनेस ओनर असाल, स्टुडंट असाल किंवा फ्रीलान्सर, तुम्हा सर्वांसाठी हा कोर्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी चेतना, डिजिक्विक क्रिएटिव्ह लॅबची फाउंडर, डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट आणि एज्युकेटर. मी गेल्या काही वर्षांपासून बिझनेस ओनर्सना ग्रो करण्यासाठी मदत करते. छोट्या होमग्रोन ब्रँड्सपासून ते मोठ्या इन्स्टिट्यूट्सपर्यंत सर्वांना मी हेल्प केली. पण थ्रूआउट द इयर मला एक गोष्ट लक्षात आली की मराठी बिझनेसमॅन किंवा मराठी लोकांना आपल्या डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, पण डिजिटल मार्केटिंगचा मराठीमध्ये ॲज सच कंटेंट अवेलेबलच नाही आहे. जे पण चांगले व्हिडिओ अवेलेबल आहे ते सर्व हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. म्हणून मी ठरवलं हा कोर्स आपल्या माणसांसाठी आपल्या भाषेत सुरू करायचा. या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल गुगल ॲड्स, मेटा ॲड्स, ईमेल मार्केटिंग, वेबसाईट, कॉन्टेंट क्रिएशन आणि बरंच काही. टोटल या कोर्समध्ये 20 मॉड्यूल्स असणार आहेत. आणि एक गोष्ट काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक्सपासून स्टेप बाय स्टेप शिकवल्या जाणार आहे. जरी तुम्ही बिगिनर असाल तरीही घाबरण्याची गरज नाही. ट्रेडिशनल मार्केटिंग वर्सेस डिजिटल मार्केटिंग. ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजेच तुम्ही रस्त्यावर एखादा मोठा बॅनर पाहिला आहे का, किंवा न्यूजपेपरमध्ये ॲड किंवा टी व्हीवर ॲड. या ॲड सर्वांना सरसकट दाखवल्या जातात. याचा कोणताही टार्गेटेड ऑडियन्स नसतो. कोणाला हवंय कोणाला नको हे काही पाहिलं जात नाही, सरसकट ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. याला म्हणतात ट्रेडिशनल मार्केटिंग. आपण एक उदाहरण देऊन समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुण्यामध्ये एक बेकरी चालवता. त्या बेकरीसाठी तुम्ही न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली. आता तो न्यूजपेपर फक्त पुण्यात डिस्ट्रीब्यूट होणार नाही, तर तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार. प्लस तुमची ॲड अशा लोकांना देखील दाखवली जाणार जे तुमच्या बेकरीमध्ये इंटरेस्टेड नाही किंवा ते कधी व्हिजिट करणार नाही, तरी तुम्ही त्यांना ॲड दाखवण्यासाठी पैसे खर्च केले. ट्रेडिशनल मार्केटिंग ही ब्रॉड, एक्सपेन्सिव्ह आणि रिझल्ट मेजर करायला कठीण असते. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मेजर करता येतात, टार्गेटेड ऑडियन्स सेट करता येतो, राईट ऑडियन्सपर्यंत तुमची ॲड पोहोचवता येते. फॉर एक्झाम्पल, जर तीच ॲड मी मेटावर रन केली एका बेकरीसाठी, तर मी त्याचा टार्गेट एरिया ठेवणार पुणे, की ती ॲड फक्त पुण्यातल्या लोकांना दाखवली जाणार. प्लस मी एक एज ग्रुपसुद्धा सिलेक्ट करणार. प्लस मी इंटरेस्टमध्ये अशा लोकांना सिलेक्ट करणार ज्यांना बेकरी किंवा बेकरी प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे माझे पैसे फक्त त्याच लोकांवर खर्च होतील जे बेकरीमध्ये इंटरेस्टेड आहे किंवा पोटेन्शियल माझे कस्टमर असू शकतात. म्हणजेच तुमचा पैसा, वेळ फक्त योग्य माणसांसाठी. चला आता एक सिम्पल डेफिनेशन बघूया. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया चॅनलचा, फॉर एक्झाम्पल फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, यूट्यूब या सर्वांचा वापर करून तुमच्या राईट ऑडियन्सपर्यंत पोहोचणे आणि त्यांना तुमच्या कस्टमर्स म्हणून कन्वर्ट करणे. डिजिटल चॅनल्समध्ये या सर्वांचा समावेश होतो. हे सर्व चॅनल्स तुम्ही डिजिटल मार्केटिंगसाठी वापरू शकतात आणि आपण आपल्या पूर्ण कोर्समध्ये या प्रत्येक चॅनलविषयी जाणून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचे. तर मला 3 लोकांसोबत बोलायचे. एक, बिझनेस ओनर्स. तुमचा स्वतःचा काहीतरी बिझनेस आहे किंवा तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करता. तुम्ही वर्ड ऑफ माउथ, रेफरलने किती दिवस बिझनेस ग्रो करणार आहात. तुम्ही आता करत असलेल्या मार्केटिंगमुळे तुमची रीच लिमिटेड राहते. हे जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग तुमच्या बिझनेससाठी सुरू केलं तर तुम्ही फक्त तुमच्या एरियामध्ये नाही किंवा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण इंडियामध्ये तुमच्या प्रोडक्टला पोहोचवू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही झोपला जरी असाल तरी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट सुरू असते. दुसरे, स्टुडंट्स. तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप स्कोप आहे आणि ते बरोबर आहे. डिजिटल मार्केटिंगची डिमांड ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल्सची गरज प्रत्येक फील्डमध्ये लागत आहे. त्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे,
डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्हाला कोणतीही प्रोफेशनल डिग्रीची गरज नाही आहे. तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करू शकता. एक प्रोफेशनल डिजिटल मार्केटर 20,000 ते 1,00,000 रुपये दर महिना कमवू शकतो. अर्थात त्याच्या एक्सपिरियन्सनुसार आणि स्किल्सनुसार हे व्हेरी करते. थर्ड, फ्रीलान्सर्स. तुम्हाला 9 to 5 जॉब नाही करायचा. तुम्हाला तुमच्या घराच्या कम्फर्टमध्ये राहून जर एखादा जॉब करायचा असेल तर फ्रीलान्सिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही घर बसल्या लोकांच्या ॲड्स रन करू शकता, त्यांचे अकाउंट्स मॅनेज करू शकता, लोकांना कन्सल्टेशन प्रोव्हाइड करू शकता आणि महिन्याला चांगले पैसे कमवू शकता. लक्षात ठेवा, या तिन्ही कॅटेगरीमधले तुम्ही कोणीही असाल, डिजिटल मार्केटिंग ही फक्त आता लक्झरी राहिली नाही, ही नेसेसिटी बनली आहे. जर पुढच्या 5 वर्षात तुम्हाला स्वतःचा बिझनेस, करिअर ग्रो झालेलं पाहायचं असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण डिजिटल मार्केटिंगचे प्रकार पाहूयात. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक मोठं घर आहे आणि त्या घरातली प्रत्येक खोली म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा एक प्रकार. खोली एक, सोशल मीडिया मार्केटिंग. याच्यामध्ये येतं फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यावर कंटेंट टाकणं, त्याच्यासाठी स्क्रिप्ट्स बनवणं, त्या कंटेंटची स्ट्रॅटेजी बनवणं, कॅलेंडर बनवणं आणि ते स्वतःच्या बिझनेससाठी किंवा क्लायंटसाठी रन करणं. तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय, ही आहे यूट्यूब मार्केटिंग. या कोर्सची इन्फॉर्मेशन मी इंस्टाग्रामवर टाकली, तिकडून तुम्ही यूट्यूबवर आलात. म्हणजे ती होती इंस्टाग्राम मार्केटिंग, त्या थ्रू मी केली यूट्यूब मार्केटिंग. हे आहे सोशल मीडिया मार्केटिंग. खोली नंबर 2, SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही गुगलवर सर्च केला बेस्ट हॉटेल इन पुणे आणि काही रिझल्ट्स आले. सो जे रिझल्ट्स आले ते इंडेक्स करणं म्हणजे SEO. आता SEOचे पण बरेच प्रकार आले आहेत, कारण की आता लोक फक्त गुगल सर्चवर डिपेंडेबल नाही आहे. लोक आता AIचा सुद्धा वापर करत आहे. सो पुढच्या भागांमध्ये आपण त्याविषयी देखील डिस्कशन करणार आहोत. SEO हे फ्री आहे, त्यासाठी लागतो ते फक्त वेळ आणि स्ट्रॅटेजी. तिसरी खोली म्हणजेच परफॉर्मन्स मार्केटिंग, पेड ॲड्स. याच्यामध्ये येतात मेनली गुगल ॲड्स आणि मेटा ॲड्स. मेटा ॲड्स म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दिसणाऱ्या ॲड्स आणि गुगल ॲड्स म्हणजे गुगलवर सर्च केल्यानंतर किंवा यूट्यूबवर दिसणाऱ्या ॲड्स. यासाठी पैसे लागतात पण रिझल्ट खूप लवकर येतो. खोली नंबर 4, ईमेल मार्केटिंग. तुम्ही तुमचा जीमेलचा इनबॉक्स ओपन केला की तुम्हाला दिसत असेल YZ ब्रँडचे 20% ऑफ, बाय 1 गेट 1 फ्री. हे सर्व आहे ईमेल मार्केटिंग. ईमेल मार्केटिंग इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात कॉर्पोरेट लेवलवर देखील वापरली जाते. खोली नंबर 5 म्हणजेच व्हॉट्सॲप मार्केटिंग. व्हॉट्सॲप मार्केटिंगमध्ये 90% मेसेजेस ओपन केले जातात. व्हॉट्सॲप मार्केटिंग हे इंडियामध्ये खूप स्ट्रॉंग मार्केटिंगचं चॅनल आहे. व्हॉट्सॲप API थ्रू तुम्ही तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचता आणि त्यांना कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न करता. व्हॉट्सॲप APIचा वापर करून तुम्हाला व्हॉट्सॲपचे ऑटोमेटेड मेसेजेस तुमच्या क्लायंटपर्यंत पोहोचवता येतात. खोली नंबर 6 म्हणजेच कॉन्टेंट मार्केटिंग. याच्यामध्ये येतात ब्लॉग्स, तुमचे इंस्टाग्रामचे पोस्ट, रील्स, व्हिडिओज, पॉडकास्ट. हे सर्व दाखवून आपण आपल्या टार्गेट ऑडियन्सला अट्रॅक्ट करतो. हे आहे कंटेंट मार्केटिंग. याच्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग गोष्ट जी लागते ती आहे स्ट्रॉंग स्क्रिप्टिंग. आणि खोली नंबर 7 म्हणजेच तुमच्या बिझनेसची वेबसाईट. वेबसाईट हा कोणताही कस्टमर्सचा एंड व्हायचा, लँडिंगचा मेन पॉईंट असतो. इथून लोक एकतर परचेस करतात किंवा तुमची सर्व्हिस बुक करतात. त्यामुळे तुमच्या बिझनेससाठी तुमची वेबसाईट असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. हे सर्व प्रकार, सर्व खोल्या आपण आपल्या कोर्समध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. घाबरू नका, हे फक्त ओव्हरव्ह्यू होता. आपण प्रत्येक खोलीचा आढावा वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये घेणार आहोत. तर डिजिटल मार्केटिंग काम कसं करतं यासाठी तुम्हाला एक सिंपल फ्रेमवर्क सांगते जे नेहमी तुमच्या लक्षात राहील. म्हणजेच AIDA फ्रेमवर्क. A म्हणजे अवेअरनेस, लोकांना तुमच्याबद्दल माहिती होणं. अरे हे नवीन ब्रँड आहे, हा झाला अवेअरनेस. I म्हणजे इंटरेस्ट, त्यांना तुमच्याबद्दल इंटरेस्ट निर्माण होणे. हे तुमच्या कंटेंट बघायला लागतात, वेबसाईटला व्हिजिट करतात, परचेस करतात किंवा तुमची सर्व्हिस विकत घेतात. याला म्हणतात इंटरेस्ट जनरेट करणं. D डिझायर, हे मला हवंय असं वाटणं. तुमचा प्रोडक्ट त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन वाटायला लागतं. A ॲक्शन, हे परचेस करतात, इन्क्वायरी करतात, फॉर्म फिल करतात. डिजिटल मार्केटिंग या चारही स्टेजसाठी वेगवेगळे टूल्स वापरते. फॉर एक्झाम्पल, अवेअरनेससाठी सोशल मीडिया आणि यूट्यूब. इंटरेस्टसाठी ब्लॉग्स आणि ईमेल विथ ऑफर्स. डिझायर्ससाठी
तुमचे टेस्टिमोनियल्स किंवा केस स्टडीज आणि लास्ट ॲक्शन यासाठी तुमचं लँडिंग पेज आणि तुमच्या ॲड्स. एकदा हे लक्षात आलं की डिजिटल मार्केटिंग खूप जास्त लॉजिकल वाटायला लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते ट्रेडिशनल मार्केटिंगपेक्षा वेगळं कसं असतं. 2. डिजिटल मार्केटिंग बिझनेस ओनर, फ्रीलान्सर, स्टुडंट्स यांच्यासाठी वेगळं आणि महत्त्वाचं का असतं. 3. डिजिटल मार्केटिंगचे 7 प्रकार. पेड मार्केटिंग, त्याच्यामध्ये गुगल ॲड्स, मेटा ॲड्स, ईमेल मार्केटिंग, वेबसाईट, कंटेंट मार्केटिंग, SEO आणि व्हॉट्सॲप मार्केटिंग. 4th आणि इम्पॉर्टंट AIDA फ्रेमवर्क आणि ते डिजिटल मार्केटिंगमध्ये समजून घेणं का गरजेचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंगचे हे 7ही प्रकार अजून जास्त डिटेलमध्ये. म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या 7ही खोल्या एक्सप्लोअर करायच्या आहेत. त्यामुळे हे यूट्यूब चॅनल लवकर सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, माझ्या एकट्याने ही डिजिटल मार्केटिंगची मराठीची रिव्होल्यूशन होणार नाही आहे. तुमच्या सर्वांच्या सपोर्टची मला गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्या डिजिटल मार्केटिंगच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि त्यांना या फ्री कोर्सबद्दल अवेअर करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.